अस्तिका, झोपतीयस काय? उठ. केवढा मोठा गोळ घातलास कळतंय तुला? आज मी तिथे आले नसते, मला काही कळलं नसतं तर काय झालं असतं माहितीये? आज तुझा मृत्यू अटळ होता. मृत्यूला स्पर्श करून आलीस तू. तू तो मणी तुझ्यापासून दूर जाऊच कसा दिलास? आता जर पुन्हा असा घोळ घातलास ना तर नेत्रा अद्वैतच्या आधी तुझाच बळी घेईन मी. अजून खूप कामं करायची आहेत. पंचपेटिकेतली 5वी पेटी शोधायची आहे. सगळ्यांचा अंत करायचा आहे. नेत्राला देवी समोर तडफडवून तडफडवून मारायचंय. असा हलगर्जीपणा करून चालणार नाही. नेत्रा, बरी आहेस आता? हो आत्या. नेत्रा, खरंच काही त्रास होत नाहीये ना आता? बरं मला सांग, मगाशी तुला कसला आवाज ऐकू येत होता? नेत्रा सांग ना, कसला आवाज ऐकू येत होता तुला? नेत्रा, काय विचारतायत आत्या? कसला आवाज ऐकलास तू? सांग ना नेत्रा, कसला आवाज ऐकू येत होता? मला मला विरोचकाच्या हसण्याचा आवाज येत होता. खूप मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. खूप जास्त, म्हणजे मला भयंकर त्रास झाला त्याचा. कसं शक्य आहे? विरोचक तुझ्या समोर उभा होता आणि त्याच वेळी तुला विरोचकाच्या हसण्याचा आवाज कसा येऊ शकतो? तुला त्रास किती होत होता या सगळ्या गोष्टींचा? काहीतरी गडबड आहे. नाही आत्या, खरंच खरंच विरोचकाचा हसण्याचाच खूप आवाज येत होता मला. सगळं खूप धोकादायक आहे. विरोचकांनी तुला अस्तिकाचं रूप दिलंय आणि तुला होणारा हा त्रास, बरं हा असा त्रास तुला ह्यापूर्वी कधीच झालेला नाहीये. खरंच आधी कधीच असा त्रास मला नव्हता झाला. यावर काहीतरी मार्ग काढायला लागेल. मी विचार करते. आलेच. नेत्रा, टेन्शन नको घेऊस तू. साहेब असं का होतंय?
आत्या काहीतरी सोल्युशन शोधून काढतील यावर. बरं झालं तो मणी मला सापडला. आता कालवज्र जन्माला येईपर्यंत अस्तिकाने काही गोंधळ घालायला नको. कालवज्र एक दिवस, आता एक दिवसात अस्तिका आणि अद्वैत मिळून कालवज्राला जाग करतील. एकदा का कालवज्र माझ्या सोबतीला आला की अस्तिका मरो की जगो मला काहीही फरक पडणार नाही. कालवज्र वाट बघतीये तुझी. नेत्राच्या बाबतीत जे घडतंय त्यावर मी विचार करत होते. तुला काही उपाय सुचलाय? हो, नकारात्मक शक्तीवर जर मात करायची असेल तर त्यावर देवीची सकारात्मकताच मात करू शकते. बरोबर आहे, पण मग नेमकं काय करायचंय? सगळ्यात पहिली गोष्ट, नेत्रा सकाळी उठल्यानंतर ज्या आरशात बघते त्या आरशावर देवी आईचं चिन्ह काढायचंय. सकाळी उठल्या उठल्या जर तिला देवी आईचं दर्शन झालं तर तिला मदत होईल. मग पुढे? दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, उद्यापासून घरात 24 तास 21 पणत्या अखंड तेवत ठेवायच्या. 24 तास? हो, 24 तास. हे जरा कठीण वाटतंय. हा, पण आपण सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी उचलली तर हे शक्य होईल. मी आहे मदतीला. पुढचे काही दिवस नेत्राला अजिबात एकटं सोडायचं नाही. बरोबर आहे, नेत्राला एकटं सोडून चालायचं नाही. तसे अद्वैतीला एकटं सोडणार नाही. हा, आणि ते आरशावरती चिन्ह काढायचं होतं, त्याचं कसं करायचं? म्हणजे कोण काढणार? मी अद्वैतला सांगतो, त्याला जमेल. बरं, 21 पणत्या आहेत घरात? आहेत, पण स्टोर रूम मध्ये आहेत. स्टोरूम कुठे? इथे आपल्या बंगल्याच्या मागे एक तळघर आहे, तिथे स्टोर रूम आहे. बर. पण भाऊजी, चावी कुठे? स्टोर रूम ओपनच असेल कदाचित. अच्छा, तसेही गेले कित्येक महिने कोणीच गेलं नसेल तिथे. जरा शोधाशोध करावी लागेल, पण मी बघते. मी लगेच जाते. आलं. मला खात्री आहे ह्या सगळ्यामुळे नेत्राला होणारा त्रास संपेल. मृत्यूचं तांडव तर होणारच, पण त्याआधी या घरात कालवज्र जन्माला येणार. नेत्रा, तुला सांगितलं होतं ना मी पडून राहा, आराम कर म्हणून. उठलीस का तू? खूप वेळ झोपून होते, कंटाळा आला म्हणून उठून बसले. बरं चल, ये बस इथे. नेत्रा, ये बस इथे, ये. तुझ्यासाठी हे गरम गरम दूध आणलंय. दूध घे आणि त्याबरोबर बिस्किट खाऊन घे. मला नकोय साहेब. नेत्रा, तू सकाळपासून खाल्लंच नाहीयेस काही. हो, पण खरंच इच्छा नाहीये माझी. नेत्रा, हे असं करशील तर अशक्तपणा येईल तुला. ऐकणार नाहीयेस का माझं? आणि त्या विरोचकाशी असं अशक्त राहून लढणार आहेस तू? साहेब, दूध घे नेत्रा, दूध घे.
दूध संपलं सुद्धा? गुड. आणि आता बिस्किट? साहेब आत्ता मी ग्लास भरून दूध प्यायले, पोट भरले. मित्रा, मी सांगितलं होतं ना तुला दुधाबरोबर 2 बिस्किट सुद्धा खा म्हणून. नंतर खाऊ? ठीक आहे. तुम्ही माझी इतकी काळजी घेता, स्वतःकडे लक्ष देता की नाही? मित्रा, माझी टॉप मोस्ट प्रायोरिटी तू आहेस. मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. नेत्रा ऐक माझं, मी मगाशी खाल्लंय थोडं. ठीक. काय झालं? कसला विचार करताय? काही नाही. कसला तरी विचार करताय. काय झालंय? मित्र, हे जे काही सुरू आहे त्यात आपण खचू शकतो, थकू शकतो, पण हसू शकत नाही. जेव्हा तू माझी बॉडीगार्ड होतीस तेव्हा आहे. आजही मी तुमची बॉडीगार्ड आहे आणि तुमचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य नाही नेत्रा, प्रेम. आपण दोघे एकमेकांशी कुठल्याही कर्तव्याने किंवा जबाबदारीने जोडलो नाही गेलोय. आता जर आपण एकमेकांशी कशाने जोडले गेलो असू तर ते म्हणजे फक्त आणि फक्त आपलं एकमेकांवरचं प्रेम आहे. मित्र, एवढं सगळं घडलंय पण आपल्या प्रेमाच्या ताकदीने सगळ्यांना हरवलंय. आणि मला खात्री आहे नेत्रा, एक ना एक दिवस आपल्या प्रेमाची ताकद त्या विरोचकाला सुद्धा हरवेल. येतं की ते जाऊ दे, तू वाडगळीत पंच शोधत बसू नको, तुझ्या सकाळी मागवतो. बरं, ठीक आहे.
एकदा चूक झाली, पुन्हा अशी चूक होता कामा नये. नाही नाही तेजस, माझं कार्यकरांशी बोलणं झालंय. त्या क्लायंटला भेटावं लागेल. आपण एक काम करूयात, बाबांशी बोलून एक टीम मीटिंगच अरेंज करूयात. सगळ्यांचंच कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. 1-2 दिवसात करूयात प्लॅन. ओके, तू साईटवर पोचलास की फोन करशील मला? ठीक आहे. ओके, हां ठीक आहे, चालेल. झाली झोप? चालेल. कसं वाटतंय आता? कालपेक्षा बरं वाटतंय. कॉफी? साहेब, नेत्रा, जोपर्यंत तुला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत मीच आणणार तुझ्यासाठी कॉफी. ओके? Cheers. कशी झाली? छान झाली. बाय द वे, तू आरसा पाहिलास ना? हो. इंद्राणी आत्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे उपाय केलेत. आय होप आपल्याला याचा काहीतरी फायदा होईल. नक्की फायदा होईल साहेब. मी ठेवून येऊ? नाही, तू बशी इकडे दे आणि तू जाऊन रेडी हो पटकन. आत्यांनी तुला देवघरात बोलावलं. बरं. त्रिनयने समोर जायचंय पुन्हा. मणी बरोबर असला की काही अघटित घडणार नाही. पण देवघरात का बोलावलं असेल? सॉरी आधी, अरे थोडा उशीरच झाला. हो, हे काय उतरतेच आहे खाली. हां, आले आले, लगेच आले. कुठे चालली आहेस एवढी घाईघाईने? देवघरात? अगं थांब ना, एवढी काय घाई आहे? हात सोड माझा. सोडणारच आहे मी. तुझा हात कसा धरेन? आठवतंय का तुला तो टॉस केला होता मी? छापा काटा कोण मरणार, आठवलं का? मला वाटलं होतं तेव्हा खरं तर तुम्हाला समजेल, कळेल, काहीतरी डोक्यात प्रकाश पडेल, अक्कल येईल. पण नाही, नुसती हवाच गेली डोक्यात. उडायलाच लागलात अचानक. शूरवीर झालात. पण काय? तुम्ही टॉसला महत्त्व दिलं नाहीत म्हणून टॉसचं महत्त्व कमी नाही होत. तुझं नशीब की तू वाचलीस. पण तुझ्याबरोबर जी दुसरी व्यक्ती होती
तिचा नंबर लागला लकी ड्रॉ मध्ये. लकी ड्रॉ, मृत्यूचा लकी ड्रॉ. ज्याचा नंबर लागणार तो अनंतात विलीन होणार. पण कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझा नंबर लागला नाही आणि तू आता जिवंत आहेस. जगण्यासाठी आणखी काही दिवस मिळालेत तुला. जगून घे, मज्जा कर. पण जगता जगता तयारीला सुद्धा लागा. आता मूर्खासारखं विचारू नकोस मला, कसली तयारी? तिरडी, मृत्यूनंतरचे सगळे सोपस्कार, त्याची तयारी. कारण तुम्ही रडारड करत बसता आणि मग वेळ जातो सगळ्याच गोष्टीत. म्हणून आधीच सांगितलंय, तयारी करा. अद्वैत, तू देवी आईचं चिन्ह आरशावर लावलंस ना? हो, बरं नेत्राला किती वेळ आहे? येतच आहे तयार हो. आत्या, झाली आहे का सगळी तयारी? की काही मदत हवी आहे तुम्हाला? नाही, नको. नेत्र आली की पूजेला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस. आता सगळ्या पणत्या पेटव. देवी आई आपल्या पाठीशी आहे. विरोचकानं तुला अस्तिकाचं रूप देऊन आपल्याला आपल्या ध्येयापासून भरकटवण्याचा प्रयत्न केलाय. पण आपण आपल्या ध्येयापासून भरकटायचं नाही. हो आत्या. आपल्याला आपली ध्येय पूर्ण करायची आहेत. विरोचकाचा वध करणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर विरोचकाकडे असलेली पंचपेटिकेतली चौथी पेटी आणि तिच्यातली शक्ती मिळवणं, पंचपेटिकेतली 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधणं, आईच्या अस्थी मिळवणं, ही सगळी ध्येय आपल्याला पूर्ण करायची आहेत. काहीही झालं तरी विरोचक आपल्यावर चढ होता कामा नये. नकाच होऊ देऊ विरोचकाला वर चढ.
अरे वा, दिवाळी आली. काय दिवस पटापट जातात ना, कळतच नाही. सिरियसली. पणत्या लावा, दिवे लावा, पूजा करा, होम हवन करा. काय साध्य होणार आहे? काहीच नाही. काय गे नेत्रा, रूप बदललं तरी सुद्धा हौस भागली नाही वाटतं अजून. या अशा पणत्या वगैरे लावून काय होणार आहे? या पणत्यांच्या प्रकाशात तू पसरवलेला अंधकार नेस्तनाबूत होईल आणि ह्याच प्रकाशात तुझी नकारात्मकता बेचिराग होईल. रूप बदललं तरी त्रिनयनेच्या लेकींचा आत्मविश्वास काही कमी होईना. पण ठीक आहे, मी एवढंच सांगायला आले होते की आता तुम्ही दिवाळी साजरी करताच आहात, तर धमाका सुद्धा व्हायला हवा, नाही का? वात पेटवून आलीये मी. आता धमाक्यासाठी तयार राहा. कांठळ्या बसवणारा धमाका होणार. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. धमाक्यासाठी तयार राहा. जाऊ दे, तू बाकीच्या पणत्या पेटवायला घे. देवी आई, आता कुठलाही अनर्थ होऊ देऊ नको. फाल्गुनी, काय झालं? काकू, काय झालं केतकी? फाल्गुनी. काकू, काय झालं काकू? फाल्गुनीचं काय? विरोचकाने सांगितलं की आता फाल्गुनीचा नंबर आहे आणि फाल्गुनी घरात कुठेच नाहीये. मी सगळीकडे शोधलं, तिला फाल्गुनी नाहीये. काकू, तू 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 जरा थांब, मी फोन करून बघतो तिला. थांब. फोन स्विच ऑफ येतोय. प्लीज सांग ना, माझी फाल्गुनी कुठे आहे? तू काय केलंस तिचं? मी पाया पडते, प्लीज सांग, तू काय केलंस तिच्या बरोबर? सांग ना, काय केलंय? काही गरज नाहीये या बाईच्या पाया पडण्याची. नेत्रा, काय करायचं आता? कुठे असेल आपली फाल्गुनी आणि हिने काय केलं असेल तिचं? फाल्गुनीला शोधायचं. हा, तुम्ही काळजी नका करू, मी वरती जाऊन बघते. मी बाहेर बघते.
पाताळात जाता येत असेल तर पाताळात जा आणि तिथे शोध. जा. तुम्ही लक्ष नका देऊ. हा, शोधूया आपण तिला. मी शोधते. फाल्गुनीचं काय केलं तुम्ही? टॉस केलाय. सांग, फाल्गुनीताई कुठे आहेत? बोल लवकर, फाल्गुनीताई कुठे आहेत? फाल्गुनी कुठे आहे सांग. बोल, फाल्गुनी कुठे आहे? झालं तुझं? सोड 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 सोड. सांगणार आहे, पण तू आधी साडी नेस बघू. आणि यावेळेला नऊवारी नेस, छान दिसशील. फाल्गुनी कुठे सांग, नाहीतर शेखर, फाल्गुनीच्या केसाला जरी धक्का लागला ना, जीव घेईन मी हिचा. घे 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 घे, जीव घे, जीव घे. पण माझा जीव घेतलास तर कसं कळणार तुला फाल्गुनी कुठे आहे? घे घे घे. बाबा प्लीज. काय केलंस तू फाल्गुनी बरोबर? अरे काहीच नाही केलंय मी. सिरियसली मी काहीही केलं नाहीये. लपाछपी खेळत होतो आम्ही. ती लपायला गेली. गेली ती गेलीच. बाहेर पण नाहीये. प्लीज सांग कुठे आहे फाल्गुनी, प्लीज. म्हातारा, म्हातारी, ममता. आता या भिंतीवर आणखी एक फोटो लागणार, फाल्गुनीचा. फाल्गुनीच्या 13व्याला तुम्ही तिचं फेवरेट फाफडा जिलेबी आणाल ना? रुपाली, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार, सगळ्या. पण आधी तुम्ही सगळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय ग नेत्रे, तूच म्हणतेस ना, तुझ्या त्रिनयनेने लिहून ठेवलंय की या विरोचकाचा अंत नेत्राच करणार. मग सांग ना या भिंडोकाला, सांग काय चाललंय यांचं? का धावून येतात माझ्या अंगावर, मारायला येत आहेत, गळा दाबतायत, हे करू ते करू, जीव घेऊ वध करू, काय चाललंय, कशासाठी? सांग त्याला. हा विरोचक आहे म्हणावं. विरोचक हरतही नाही आणि मरत तर नाहीच नाही. बऱ्या बोलाने सांग, फाल्गुनीताई कुठे आहेत? बऱ्या बोलानी सांगते, फाल्गुनीताई ढगात आहेत. फाल्गुनीचं काय केलंयस, प्लीज सांग. सांगते सांगते. माझ्या पायावर नाक घासायचं तुम्ही. मग सांगणार मी.
सगळ्यांनी. चला या, एक एक करून या. ए विंडोक राजाध्यक्ष, तुझा नंबर पहिला. काय झालं? फोन कुठे आहे तुझा? घरी विसरली मी, भाजी आणायला गेली होती. काय झालं? काय काही नाही, जाते ठेवून ये. जा. काय झालं पप्पाजी? मी सांगते, तू घाबरवलं सगळ्यांना. बघ किती घाबरलेत ते. चांगलं नाही असं, करू नये असं कधी. पण असो, फाल्गुनी तर जिवंत आहे आता, त्यामुळे टेन्शन नाही. तुम्ही आता दिवाळी साजरी करा, होळी साजरी करा, साजरं करा सगळं. पण तुमच्यावर संक्रांत मात्र मी आणणार, एवढं निश्चित. मला वाटलं तुम्हीच फाल्गुनीला काही. फाल्गुनीला मी कधीच काही करू शकले असते, पण केलं नाही. हे सगळे कच्चे लिंबू आहेत आणि या सगळ्यांमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही, त्यात वेळही नाही घालवायचा. फाल्गुनी सुद्धा आता नेत्रामुळे त्रिनयनेची भक्त झाली आहे ना. अख्खं जग जरी त्रिनयनेचे भक्त झालं ना, तरी सुद्धा हा विरोचक पुरून उरेल त्याला. बघितलंच ना आत्ताही कसे घाबरले सगळे. मी काहीच केलं नव्हतं. फाल्गुनी बाहेर जाताना दिसली, बघितलं तर तिचा फोन तिच्या रूममध्ये होता, तो मी बंद केला आणि लपवून ठेवला, इतकंच. मृत्यूचं तांडव सुरू होणार आहे. सगळ्यात पहिला नंबर अद्वैतचा. अद्वैतचा बळी घ्यायचा.
पण अद्वैतचा बळी घेण्याआधी आज रात्रीच त्याच्याकडून माझा कालवज्र घे. एकदा का कालवज्र तुझ्या गर्भात आला की मग मृत्यूचं तांडव सुरू होणार. इंद्राणी सुद्धा गप्प राहणार नाही. दिवे पणत्या लावून ती काही ना काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करणारच. हो, तिने आरशावर सुद्धा त्रिनयनेचं चिन्ह काढलंय. तू घाबरली नाहीस ना? नाही, आता माझ्याकडे मणी असताना मला कुठलीच काळजी नाही. म्हणूनच तो मणी जपून ठेव. आज रात्री जा. आता त्या बिंडोक राजाध्यक्षांनी जर आपल्याला एकमेकींशी बोलताना बघितलं तर गोंधळ होईल.